हॅलो, गुड इव्हनिंग एव्हरीवन. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, वेळ आहे संध्याकाळच्या 4:30 वाजलेले आहेत आणि इथे माझ्या संध्याकाळच्या रुटीनची सुरुवात झालेली आहे. तर रोजच्या दिवसामध्ये ना, म्हणजे मी संध्याकाळी 4:30-5 वाजेपर्यंत स्वयंपाकाला सुरुवात करते. कारण की 6, सव्वा 6पर्यंत साहेब घरी येतात. त्यामुळं ते येण्याच्या अगोदर स्वयंपाक पूर्ण झाला पाहिजे. त्यामुळं ना सुरुवात थोडंसं लवकरच करते. पण त्या अगोदर ना मी फ्रेश झाले अगोदर, फेस वॉश वगैरे केला. कारण की ना दुपारच्या टायमाला म्हणजे एडिटिंग वगैरे करताना, व्हिडिओ अपलोडिंग करताना म्हणजे मोबाईलमध्ये बघत ना कधी थोड्या वेळासाठी डोळा झाकतो ते कळत पण नाही. आणि पहाटे जरा जास्तीच लवकर उठते, त्यामुळं ना दुपारच्या टायमाला साहजिकच आहे की थोडंसं का होईना पण झोप लागणारच 15-20 मिनटासाठी का होईना. त्यामुळं मग संध्याकाळी उठलं की अगोदर फेस वॉश वगैरे करून घेतलं तर मग जरा फ्रेश वाटतं. म्हणजे केस वगैरे विस्कटलेले असतात झोपल्यामुळे, तर थोडंसं ना केस वगैरे विचरलं झाला तर थोडंसं क्रीम वगैरे लावलं तर मग चांगलं वाटतं, फ्रेश वाटतं. तर आता इथे केस वगैरे विचरून झालेले आहेत आणि क्रीम वगैरे लावली, टिकली वगैरे लावली. तर आता निघाली आहे मी किचनमध्ये. तर आता इथे स्वयंपाकाची सुरुवात करण्या अगोदर मी ना थोडासा चहा ठेवला आहे. म्हणजे माझे एकटी पुरतात संध्याकाळी. म्हणजे मुलं तर चहा पित नाहीत. जर काही त्यांना बिस्किट वगैरे काही खायचं असेल तर ते थोडासा चहामध्ये बिस्किट बुडवून खातात. बाकी चहा वगैरे मुलं पण पित नाहीत. फक्त माझ्यासाठी एकटीसाठी थोडासा चहा इथे बनवलेला आहे, अद्रकवाला. आणि इथे बघा किचनच्या बाल्कनीमध्ये मी वापस फुलदाण्या ठेवल्या. तर मी हॉलच्या बाल्कनीमध्ये ठेवल्या होत्या, पण मला तिथलं काही पटलं नाही. कारण की ना नेहमी ह्याच बाल्कनीत हे फुलदाण्या बघायची सवय आहे. त्यामुळं मला तिकडं म्हणजे हॉलच्या बाल्कनीत ठेवलं ना ते मला थोडंसं आवडलं नाही. त्यामुळे मी वापस किचनच्या बाल्कनीतच ठेवलं. आणि ते बघा वातावरण किती म्हणजे आभाळ भरलेलं आहे आणि पाऊस पण चालू आहे. आणि आता मला वाटतं ना यावर्षी ना भरपूर दिवस पाऊस चालणार आहे. आणि कारण की आत्तापर्यंत ना थोडासा पाऊस कमी झाला पाहिजे होता, पण अजूनसुद्धा ना आमच्या इकडे तर कंटिन्यू पाऊस चालूच आहे. त्यामुळे यंदाचा पाऊस जो आहे ना तो जास्ती आहे जरा. तर आता इथे चहा रेडी झालेला आहे आणि बरोबर 1 कपच मी मोजून चहा बनवते. त्याच्यावरती चहा जास्ती पण नसतो आणि कमी पण नसतो. आणि माझी एक सवय आहे की चहाचा जो टोप असतो, जी चाळणी असते ना, त्याच्यामध्ये लगेच मी असं पाणी भरून ठेवते. कारण की हे जर सुकलं ना, मग पुन्हा घासायला थोडंसं जास्ती मेहनत करावी लागते. त्यामुळं ना, मी त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवते. कारण की जोपर्यंत चहा पिऊन होतो, तोपर्यंत मग तो टोप जो आहे, तो व्यवस्थित भिजतो. जी काही साय वगैरे लागलेली असते कडेला, ती सगळी भिजते आणि त्यामुळं ना, लवकर टोप घासता म्हणजे सोपं जातं. तर नंतर ना साहेबांचा फोन आला होता. तर साहेबांनी सांगितलं की मी आत्ता थोडंसं ना उशिरा जेवलो आहे आज, त्यामुळं ना काही बनवू नको, हिरव्या मिरचीची डाळ आणि भात वगैरे बनव. तर सांगितलं होतं. आणि तसं पण त्यांच्यासाठी सँडविच पण बनवायचे आहेत. त्यामुळं मग भाकरी बनवायचं तर काही आज हे नाही. त्यामुळं एकदम निवांत वेळ होता माझ्याकडे. आणि त्यामुळं ना मग मी विचार केला की आता एक्स्ट्रा जे वेळ आहे त्याच्यामध्ये मला ही किचनमधलं थोडंसं साफसफाईचं काम पण करायचं होतं. तर बऱ्याच दिवसापासून मी विचार करत होते की किचनची क्लिनिंग करायची, हे डब्बे वगैरे घासायचे सगळे,
पोटमाळ्यावरचं वगैरे सगळं डबे वगैरे सगळं काढून, पसारा काढून सगळं घासायचं असं विचार करत होते. पण ना आत्ता जस्ट 2 दिवसापूर्वीच माझी तब्येत जास्ती खराब होती. त्यामुळं मग म्हणलं की अजून जर कामाचा जास्ती लोड घेतला, तर मग पुन्हा अजून आजारी पडायची शक्यता आहे. त्यामुळं मग मी ना किचन डीप क्लीनिंग करायचा विचार मनातून काढून टाकला. एखादा महिना जर नाही केलं ना, तरी काही होत नाही. कारण की रोजची तर माझी क्लीनिंग असतेच किचनची. म्हणजे एवढं मी किचन घाण होऊ देतच नाही, की जेणेकरून डीप क्लीनिंग करणं भरपूर गरजेचं होतं ते. त्यामुळं ना माझी नेहमी साफसफाई चालूच असते. काही ना काहीतरी मी म्हणजे क्लीनिंग करतच असते. किचनमध्ये असो किंवा घरामध्ये असो. त्यामुळं ना एवढं म्हणजे घाण जास्ती होत नाही. तर आता हे जे डब्बे, हे भरण्या वगैरे आहेत ना, हे फक्त मी जेवढं काही म्हणजे रोज यूज करायचं जे काही भरण्या वगैरे आहेत ना, ते फक्त क्लीन करून घेणार आहे. बाकी पोटमाळ्यावरचे डब्बे आहेत ना, ते मी उद्या क्लीन करेन. पण हे जे रोजचे आहे वापरण्यात येणारे, ते जरा करून घेते क्लीन. आणि जेवढं हाताला येतं तेवढं पटकन करावं. म्हणजे कसं आहे, कुकर पण चालू आहे आणि म्हणजे भोवतालीच इथे थोडंसं काम असलं तर मग ते होतं. बाकी मग पोटमाळ्यावरचं वगैरे पसारा काढायचा म्हणलं तर मग जरा जास्ती पसारा होतो किचनमध्ये. त्यामुळं मग मी हे आता इथलंच जेवढं आसपासचं जवळचं आहे रोज यूज होणारं सामान, तेवढं फक्त काढलं मी. हे जे स्टँड आहे ना, या स्टँडवरती ना जवळ-जवळ 18 भरण्या बसतात याच्यावरती. म्हणजे आयडियाने करते मी, त्यामुळं 18 भरण्या बसतात. आणि भरपूर जो पसारा होऊ शकतो माझ्या किचनमध्ये, तो पसारा एकदम कमी होतो ह्या स्टँडमुळे. आणि म्हणजे ना आपल्या किचनमध्ये ना जास्ती पसारा होऊ नये याची दक्षता घ्यायची. आणि जास्ती पसारा म्हणजे कोणाकोणाला ना किचनमध्ये भरपूर भांडे वगैरे असले तर ते चांगलं. प्रत्येक गृहिणींची ना आपली आपली आवड असते. पण मला काय वाटतं की किचनमध्ये ना जास्ती पसारा होऊ नये, जास्ती पसारा दिसू नये. कारण की जर पसारा जर मी जास्ती ठेवला, भांडे वगैरे जर जास्ती ठेवले, तर मग ते साफसफाई करायचं काम तर माझंच वाढतं. आणि किचनशिवाय ना म्हणजे जरा स्पेस दिसला ना किचनमध्ये, सुटसुटीत दिसलं ना, तर ते दिसायला पण स्वच्छ दिसतं. आणि म्हणजे आपली मेहनत पण जास्ती लागत नाही किचनमध्ये. कारण की कमी वस्तू असल्या, मोजक्या वस्तू असल्या तर मग मोजकंच कामं असतात. आणि जास्ती जर वस्तू आपण शोसाठी वगैरे पण जास्ती वस्तू ठेवल्या तर मग ते आपलीच कामं जास्ती वाढतात. असो, प्रत्येकाची आपापली आवड असते. पण ना मी माझ्या किचनमध्ये ना जे न लागणाऱ्या वस्तू आहेत, म्हणजे समजा एखादं एकदम जुनं एखादं भांडं असेल, चिरकं वगैरे, चिरलेलं, तुटलेलं, फुटलेलं काही वस्तू वगैरे असतील, तर ते ना मी माझ्या किचनमध्ये ठेवतच नाही अजिबात. तर चिरलेली वगैरे भांडी असतात, तर ते मी जमा करून ना भंगारमध्ये वगैरे देऊन टाकते. आणि प्रत्येक गृहिणीला ना तिच्या किचनमधल्या ज्या वस्तू असतात, जे भांडे असतात, त्याच्याशी ना एक लगाव लागलेला असतो. आणि ते भांडे म्हणजे चिरले तरीसुद्धा ते फेकायचे नाही आणि ते सांभाळून ठेवायचं. असं म्हणजे म्हणजे वाटत असतं काही काही जणांना. पण कसं आहे माहिती आहे का, की जेव्हा जुनं जातं ना, तेव्हाच नवीन म्हणजे आणण्यासाठी जागा होते. त्यामुळं जर एखादी वस्तू निकामी झाली असेल, ती आपल्या उपयोगात येत नसेल, चिरलेली वगैरे, तर त्याच्यामुळं कसं होतं, की पसारा पण होतो जास्ती घरामध्ये. आणि अ, एकदम म्हणजे एवढं घाण दिसतं किचन, की आपल्याला स्वतःलाच तिथं जायला नको वाटतं किचनमध्ये. इमोशनल अटॅचमेंट असते प्रत्येक गृहिणीला आपल्या आपल्या भांड्यासोबत वगैरे, आपल्या आपल्या किचनमधल्या जे काही वस्तू असतात त्याच्यासोबत. पण जर आपण ते चिरलेली-मिरलेली भांडे जर आपण भंगारमध्ये देऊन त्याच ह्याच्यामध्ये ना थोडेसे पैसे वरती देऊन आपण जर एखादी चांगली वस्तू नवीन जी आपल्याला उपयोगात येणार आहे, अशी वस्तू घेतली, तर ते आपल्याला उपयोगात पण येईल. आणि आपल्या जे म्हणजे जुने भांडे आहेत, त्याची आठवण म्हणून हे नवीन भांडं पण आपल्यासोबत राहील आणि आपलं घर पण स्वच्छ राहील. त्यामुळं ना थोडंसं जरा इमोशन जे आहे ते कंट्रोलमध्ये ठेवायचं आणि आपलं घर स्वच्छ राहावं, आपली मेहनत कमी व्हावी ह्यासाठी प्रयत्न करायचा.
तर आता इथे ना जे काही भरण्या होत्या त्या भरण्यामध्ये जे काही भरण्या रिकामी झाल्या होत्या त्या मी घासायला काढल्या आणि जे काही रिकामी नव्हत्या झाल्या अर्ध्याच्या वरती भरलेल्या होत्या त्या भरण्या मी ना फक्त म्हणजे कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत. आणि कपड्याने पुसून घ्यायचं कारण हे की आपण जेव्हा स्वयंपाक करत असतो तेव्हा हे जे रोज उपयोगात येणाऱ्या ज्या भरण्या आहेत त्यांना आपला पिठाचा हात लागतो, कधी चटणीचा हात लागतो किंवा कधी काय. तर याच्यामुळं ना ते भरण्या थोड्याशा घाण झालेल्या असतात. त्यामुळं कमीत कमी हप्त्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा ना असं सगळं भरण्या ज्या आहेत त्या काढून फक्त कपड्याने जरी पुसून घेतल्या स्वच्छ तरी पण कसं तरी काम चालून जातं. बाकी डीप क्लिनिंग केलेलं तर एकदम उत्तम असतं. पण जर तब्येत खराब असेल, जर काम जास्ती होत नसेल तर ना मग मी अशा प्रकारची क्लिनिंग करत असते. जेवढे काही भरण्या म्हणजे घासलेल्या होत्या अगोदर धुवून ठेवलेल्या होत्या त्याच्यामध्ये मी सामान भरून ठेवलं आणि जे काही जास्ती खराब झालेले आहेत ते घासायला काढलं. आता थोड्या वेळामध्ये साहेबी येतील त्यामुळे जास्ती वगैरे पसारा काढून ठेवणार नाही. आता आज हे भरण्याचं काढलं, उद्या पोटमाळ्यावरचं काढेन म्हणजे थोडंसं काम हलकं होतं. म्हणजे असं डिवाईडमध्ये जर घेतलं आपण काम तर थोडंसं हलकं होतं. नाहीतर एकदाच सगळं काढायचं म्हणलं तर थोडंसं जरा जड जातं. बाकी ज्यांना जमतं त्यांनी तर एकदम करून घेतलेलं बरं. पण थोडंसं माझी तब्येत खराब आहे त्यामुळं मी एकदम लोड घेणार नाही ह्या महिन्यात तरी. पुढच्या महिन्यामध्ये ना पूर्ण डीप क्लिनिंग करून घेईन किचनची. आणि ना जेव्हा पण आपण एकदम घाई गडबडीत कामं करायला जातो ना तेव्हा काही ना काहीतरी थोडीफार का होईना मिस्टेक होतच असते. त्यामुळं थोडंसं लवकर जर सुरुवात केली कोणत्याही कामासाठी तर आपल्याला थोडासा वेळ जास्ती भेटतो आणि वेळ जास्ती भेटला की मग ती कामं एकदम शांत डोक्याने करता येतात आणि जास्ती घाई गडबड वगैरे झाली की मग शांत डोक्याने कुठलंही काम करता येत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की माझ्या किचनमध्ये जर एखादी वस्तू काहीतरी तुटली फुटली पण ती जर ना म्हणजे क्वालिटीने चांगली असेल आणि काही ना काहीतरी तिचा उपयोग होणार असेल ना तर मी ती वस्तू सहसा फेकून देत नाही. तर उदाहरणार्थ ना हा बघा हा कप हा कुल्हड ना मी डीमार्टमधून घेतला होता आणि खूप हौसेने घेतला होता. तर दिसायला पण खूप छान आहे आणि कॉफी वगैरे पिता येईल म्हणून मी घेतलं होतं. बरीच दिवस मी वापरलं ते कुल्हड. पण त्यानंतर ना आता इकडं ट्रान्सफर झाल्याच्या नंतर थोडंसं ते पडलं वरतून आणि त्याचा ना थोडासा एक कॉर्नर कट झाला तिथला. पण ते दिसायला एवढं सुंदर दिसतं की ते फेकायचं मन नाही केलं. त्यामुळं मी त्याचा उपयोग ना अशा प्रकारे केला. म्हणजे त्याच्यामध्ये ना चाकू लायटर वगैरे ठेवून दिलं आणि जर चहा पिता येत नसेल तरी पण ते माझ्या किचनमध्ये म्हणजे कायमचं राहील. दिसायला तर सुंदर दिसतंय ते कुल्हड त्यामुळं मी त्याला फेकून दिले नाही. आणि त्यानंतर ना आता बारी आले आहे मसाला ऑर्गनायझर क्लीन करण्याची. तर हे मसाला ऑर्गनायझर ना मी जवळजवळ 4-5 वर्ष झाले असतील हे घेऊन. तर खूप जुनं आहे हे पण अजून देखील ना चांगलं आहे आणि टिकाऊ आहे जास्ती. आणि टिकाऊ तर आहेच आहे पण दिसायला तर खूप छान दिसतं ते. तर मी ना जेव्हा जुन्या घरामध्ये राहत होते ना तेव्हा पण मी हे फ्रीजवरतीच ठेवलं होतं आणि इथे पण आल्यावरती मी हे फ्रीजवरतीच ठेवून दिलं आहे. आणि याच्यामध्ये ना हे आर्टिफिशियल फुलं जे आहेत ना ते मी लावून देते त्याच्यामुळं अजूनच हे दिसायला सुंदर दिसतं. आणि हे जे फुलं आहेत ना याची फुलदाणी तिथे तुटली होती, जुन्या घरात असतानाच तुटली होती आणि तेव्हापासून ना मी त्याची फुलदाणी काढून टाकली आणि ही जी फुलं आहेत ती ह्या मसाला ऑर्गनायझरच्या जे वरचं जे स्पेस आहे ना त्याच्यामध्ये लावून दिली. त्याच्यामुळं अजून जास्ती सुंदर दिसतंय ते. तसं तर मी शो वगैरे ठेवण्याची जास्त वस्तू ठेवल्याच नाहीत. फक्त हे एक फुलदाणी आहे बस. म्हणजे मसाला ऑर्गनायझर जे आहे त्यालाच मी फुलदाणी केलेली आहे. हे बघा अशा प्रकारे मी हे जी आर्टिफिशियल फुलं आहेत ती मी अशा प्रकारे लावून दिलेत याला. तर बस एवढंच शोचं सामान आहे. बाकीचं जे काही सामान दिसेल ना तर ते फक्त उपयोगात येणारेच सामान आहे. बाकी शोसाठी वगैरे मी फुलं पानं काही असं लावलं नाही किचनमध्ये. आणि आता हे जे भरण्या आहेत ज्या रिकामी झाल्या होत्या त्या घासून ठेवते.
आणि ह्या मसाला ऑर्गनायझर आहे त्याच्यामध्ये सुद्धा जेवढ्या काही रिकाम्या भरण्या होत्या त्या सगळ्या घासून ना मी अशा प्रकारे उलटं करून लावलेलं आहे, जेणेकरून ना त्यामधलं जे काही पाणी असेल एक्स्ट्रा ते सगळं गळून जाईल आणि ह्या भरण्या ज्या आहेत त्या लवकर सुकून निघतील. आणि गेल्या 4 ते 5 दिवसापूर्वी ना मी हे जे भिंतीला जे ब्रॅकेट लावलेले आहेत ना व्हाईट कलरचे, तर ते पण घासून घेतले होते. त्यामुळं आता त्याची पण क्लिनिंग करायची गरज नाही. तर अशा प्रकारे ना थोडं थोडं मी क्लिनिंग करत असते नेहमी किचनची, त्यामुळं किचन जास्ती घाण होत नाही माझं. आणि हे जे ब्रॅकेट आहेत ना हे पण मी ऑनलाईन मागवले होते. जेव्हा म्हणजे ह्या नवीन घरामध्ये आलो तेव्हाच मी मागवले होते. तर मागवल्यावरती ना मी त्याला अगोदर चिटकावून बघितलं भिंतीला, पण ते ना जास्ती असं फिट्ट चिटकत नव्हतं. त्यामुळं मग त्याच्यावरती कुठली वस्तू पण ठेवायची म्हणली तर ते म्हणजे भीती वाटायची की ते पडल चिटकलेलं असं वाटायचं. त्यामुळं मग माझ्या डोक्यामध्ये आयडिया आली की फेविक्विक एक अशी वस्तू आहे ज्याच्यामुळं म्हणजे निघत नाही लवकर ते चिटकलेलं. तर मग मी ते जे हुक आहेत ना ह्या ब्रॅकेटचे त्याला मी फेविक्विकने चिटकावलं, एकदम गच्च असं चिटकावलं. म्हणून ना आता याच्यावरती कितीही म्हणजे जड वस्तू ठेवली ना तरीसुद्धा ती वस्तू पडत नाही किंवा ते ब्रॅकेट वगैरे पण निघत नाही. फेविक्विक एकदम म्हणजे लागले तर लागले. 2 डब्बे मी फेविक्विक आणले होते, ते छोटे छोटे जे 5-5 रुपयेवाले भेटतात ना फेविक्विक, तर ते 2 आणलं होतं आणि ते दोन्ही पण ह्या ब्रॅकेट लावण्यामध्येच यूज केलं. त्यामुळं हे जे ब्रॅकेट आहेत ते एकदम गच्च बसलेले आहेत. आणि ज्या ब्रॅकेटमध्ये ना हलकी कुठली वस्तू ठेवली तर ते पडत होतं, चिटकत नव्हतं. त्या ब्रॅकेटमध्ये आता मी ना छोटे छोटे जे तेलाचे, तुपाचे जे डबे असतात ना ते पण ठेवून देते. तर ते निघत नाही, कारण की आता ते फेविक्विकने एकदम फिट्ट बसलेलं आहे. त्यामुळं त्याच्यावरती ओझं ठेवलं तरीसुद्धा ते निघत नाही. तर आता इथे मसाला ऑर्गनायझरचे जेवढे काही भरण्या होत्या रिकामी झालेल्या त्या सगळ्या घासून झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे वरती अडकावून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर मी विचार केला की खाली अडकावं आणि हे जे सामान भरलेले जे भरण्या आहेत त्या वरती ठेवाव्या. पण ते होत नाही, कारण की मग उलट्या भरण्या असं अडकवणं पॉसिबल होत नाही. त्यामुळं मग मी पुन्हा त्या भरण्यावरतीच अडकावल्या आणि जे काही सामान असलेल्या भरण्या होत्या त्या पुन्हा लावून दिल्या. तर आता फ्रीजवरती ते मसाला ऑर्गनायझर होतं, तर मसाला ऑर्गनायझरची क्लिनिंग काढली तर मग आता फ्रीज पण साफ करायला घेतले. तर तसं तर मी रोजच्या डस्टिंगमध्ये ना फ्रीजचा जो दरवाजा असतो तो दरवाजा रोज मी पुसत असते, कारण की दरवाजा जे हँडल आहे ते ते आणि बाकी दरवाजावरती पण धूळ वगैरे येतेच. आमच्या इथं ओपन सगळं वातावरण आहे, मोकळं वातावरण आहे, त्यामुळं ना धूळ प्रत्येक वस्तूंवरती धूळ साठतेच रोजच्या रोज जरी क्लिनिंग केली तरीसुद्धा. तर त्यामुळं ना हे दरवाजा वगैरे ना रोजच्या रोजच मी क्लीन करत असते. आणि हे जे टॉपचं आहे ना फ्रीजच्या वरचं, तर ते मात्र मी हप्त्यातून 15 दिवसातून एकदा स्वच्छ करते, डस्टिंग करते. आणि तसंच ना फ्रीजच्या आतमधली जी बाजू आहे ती पण मी म्हणजे हप्त्यातून एकदा क्लीन करून घेते. तर मी ना इथे फ्रीजची जी पिन आहे लावलेली ती पिन काढून ठेवलेली आहे आणि फ्रीज बंद आहे. आणि आता इथे ना कपड्याने पूर्ण जे काही रखाने होते ते सगळे पुसून घेतले, म्हणजे जेणेकरून काही कढीपत्ता, कोथिंबीर, काही कचरा थोडाफार काही पडलेला असतं तर सगळा साफ करून घेतला. आणि काही भाजीचं म्हणजे भाजी वगैरे ठेवली तर काही डाग वगैरे उमटलेलं असतं. त्यामुळं ना कपड्यांनी एकदा आतून फ्रीज पुसून घेत असते हप्त्यातून एकदा. तर अशा प्रकारे केलं ना तर आपल्या फ्रीजमध्ये जे काही एक्स्ट्रा पदार्थ जमा झालेले आहेत, जे खराब झालेले आहेत ते पण आपल्याला काढता येतं, म्हणजे काढण्याचं लक्षात येतं. आणि त्यामुळं आपल्या फ्रीजचे हायजीन मेंटेन होते आणि आपलं फ्रीज जे आहे ते स्वच्छ पण दिसायला दिसतं आणि आपल्या खाण्यापिण्याच्या ज्या वस्तू असतात त्यासुद्धा व्यवस्थित राहतात. त्यामुळं आपल्या घरातील, आपल्या कुटुंबातील सगळ्यांचं आरोग्य पण चांगलं राहतं. कारण की जर खराब वस्तू एक वस्तू जर म्हणजे खराब झालेली असेल काही आणि ती जर फ्रीजमध्ये असेल तर त्याची दुर्गंधी दुसऱ्या वस्तूला लागते आणि दुसरी वस्तू पण खराब होते.
त्यामुळं आणि तीच खराब वस्तू जर आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या मुलांनी बाळांनी कोणीही खाल्लं तर आपली मुलं बाळं आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळं ना हप्त्यातून एकदा थोडा वेळ म्हणजे अर्धा तास फक्त आपण आपल्या किचनच्या क्लिनिंगसाठी दिला ना तर आपलं किचन जे आहे ते एकदम व्यवस्थित राहतं आणि त्यामुळे आपल्या मुलाबाळांचं आरोग्य आपल्या फॅमिलीमधील इतर सगळ्या मेंबरचं आरोग्य चांगलं राहतं. तर थोडीशी मेहनत फक्त अर्ध्या तासाची सफाई आणि आपलं घर जे आहे ते सुख आणि समृद्ध राहतं. आणि हा जो माझा फ्रीज आहे ना, ह्या फ्रीजला जवळ-जवळ 12.5-13 वर्ष झाली असतील. तर म्हणजे 2012मध्ये घेतलेला हा फ्रीज आहे. तर अजूनसुद्धा ना व्यवस्थित चालतोय. कारण की ना, जर आपण कोणतीही वस्तू जर एकदम व्यवस्थितपणे एका हाताळणीने सांभाळली ना, तर ती वस्तू चांगली राहते. तर म्हणजे मी जेवढ्या पण काही वस्तू घेतलेल्या आहेत ना आजपर्यंत, त्या वस्तू लवकर खराब नाही झाल्या. कारण की कोणतीही वस्तू ना काळजीपूर्वक एकदम सांभाळलं, ती वस्तू माझी आहे आणि माझी वस्तू चांगली राहावी, हा प्रयत्न जर कोणीही केला ना, तर ती वस्तू ना लवकर खराब होत नाही. आणि त्यामुळंच ना मी आजपर्यंत कुठल्याही नवीन वस्तू घेतली, तर ती वस्तू लवकर खराब झालीच नाही. कारण की खूप काळजीने मी कुठलीही वस्तू सांभाळते. त्यामुळं तर फ्रेंड्स आता भरपूर गप्पा गोष्टी झाल्या आणि ह्या जे एक्स्ट्रा टाईम होता त्याच्यामध्ये ना भरपूर क्लिनिंग पण झाली आणि जो काही एक्स्ट्रा वेळ होता त्याचा मी छान असा यूज केलेला आहे किचनची थोडीफार क्लिनिंग करून. तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.